नमस्कार फ्रेंड्स, अर्पणामाते चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। यावर्षी लवकरच पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे रानभाज्या सुद्धा लवकर मिळायला लागलेल्या आहेत। यावर्षी शेवळं सुद्धा लवकर मिळाली। त्याचबरोबर वेगवेगळ्या भाज्या जसं खापऱ्याची भाजी, कुळीची भाजी, आळूचे कंद, आमटीचे आळू सुद्धा लवकर वर आले आणि आमटीचा आळू सुद्धा तयार झालेला आहे। त्याचबरोबर सुरणाच्या कंदांना सुद्धा लवकरच कोंब आलेला आहे। तर सुरणाच्या कंदापासून जो सुरणाचे कोंब येतात, तुरे येतात, ज्याला आम्ही लोथीची भाजी असं म्हणतो। तर सुरणाच्या पाल्याची भाजी म्हणजेच लोथीची भाजी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर लोथीची भाजी कशी ओळखायची आणि ती कधी काढायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे साफसफाई करता आली नाही, त्यामुळे सगळीकडे कचरा झालेला आहे। आणि हे बघा, रानटी झाडं सुद्धा खूप उगवलेली आहेत आणि त्याच्यात उपयोगाची झाडं सुद्धा आहेत। दुर्वा आहे, त्याचप्रमाणे हे बघा इकडे खापरा सुद्धा झालेला आहे रॅबिटवरती। त्याचबरोबर दुर्वा चांगला हिरवागार झालेला आहे। तसेच इथे बघा आमटीचा आळू सुद्धा अगदी तयार झालेला आहे, जसा श्रावण महिन्यात होतो तसा। इथेच पुढे सुरणाची लोथी सुद्धा झालेली आहे, चला दाखवते। तर हे बघा, वाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोथी झाली होती आणि मी ती काढून घेतलेली आहे आणि आता पुन्हा थोडीशी लोथी निघालेली आहे, तर त्याचीच मी तुम्हाला भाजी करून दाखवणार आहे। तर हे सुरणाचं झाड आहे आणि ही लोथी आहे, हे बघा इथे सुद्धा एक आहे। तर अशा पद्धतीने सुरणाचे कोंब वर येऊन जेव्हा त्याला पानं फुटतात आणि ती पानं मुकी असतात, म्हणजे एवढी फुललेली असते ना, तेव्हाच लोथी काढायची आहे। पूर्ण झाड फुलून द्यायचं नाही आहे, कारण लोथी ही अशी कवळीत छान लागते। ही बघा, ही लोथी आहे ती थोडी अजून मुकी आहे, अशी असेल तर त्याला जास्त चव लागते। ही बघा अजून इथे सुद्धा आहे, ही सुद्धा आपण लोथी भाजीसाठी वापरू शकतो, ही पूर्ण फुललेली नाही आहे। तर हे बघा, मागे सुरणाचं झाड अशा पद्धतीने मोठं झालेलं आहे, म्हणजे लोथी जेव्हा पूर्ण वाढ होते तेव्हा अशा पद्धतीने पसरते। आणि ही बघा खाली अजून थोडीशी झाडंसुद्धा झालेली आहेत। तर सुरणाची पानं अशा पद्धतीने पसरली की ती भाजीसाठी वापरायची नाही, मुकी असतानाच ते लोथीची भाजी करायची असते। आणि मागच्या वर्षी इथेच सुरणाचं फूल आलं होतं आणि मी ते तुम्हाला दाखवलं होतं आणि त्याची पूर्ण माहितीसुद्धा दिली होती, तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या। तर हे बघा, सुरणाची लोथीची भाजी मी काढून आणलेली आहे, अगदी ताजी ताजी। आता मी तुम्हाला ह्याची भाजी करून दाखवणार आहे आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा अशी मुकी लोथी म्हणजे पालेभाजी काढायची आहे सुरणाची। आता ही भाजी आपण करण्याआधी त्याच्यावरती आपण थोडीशी प्रक्रिया करणार आहोत, कारण पावसाळ्यामध्ये जे कंद येतात किंवा जी कंदांची आपण भाजी खातो ती थोडीशी खाजरी असते, जसं की सुरण आहे, आळू आहे, शेवळा आहेत। तर त्यांची पानं सुद्धा काढताना आपल्याला हाताला थोडीशी खाज येऊ शकते, म्हणून आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची। तर चला पाहूया की ही भाजी करण्याआधी ही पानं कशी स्वच्छ करायची। तर लोथीच्या पानांची खाज निघून जाण्यासाठी मी इकडे परातीमध्ये स्वच्छ पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण 2 मोठे चमचे एवढं कोकमाचा आगळ घालणार आहोत। आपण पालेभाजीमध्ये आंबट वस्तू घालत नाही, त्यामुळे आपण आधीच हे कोकमाचा आगळ वापरलेला आहे। तर ह्या पाण्यामध्ये आपण ही लोथीची पानं आहेत किंवा सुरणाची जी पालेभाजी आहे ती बुडवून ठेवणार आहोत, एक 5 ते 7 मिनिट, त्यापेक्षा जास्त ठेवायची नाहीये। तर पानं पूर्ण बुडली पाहिजेत एवढं पाणी घ्यायचं आहे। थोडीशी अजून पानं पाण्याखाली जायला हवी, म्हणून मी थोडंसं पाणी ऍड करते, म्हणजे पूर्ण पानांना ते कोकमाचा आगळ छान लागेल। एक 2-3 मिनिटांनंतर आपण उलट फिरूया पानं, म्हणजे सगळ्या बाजूने आगळ छान लागेल। आता एक 7-8 मिनिटं झालेले आहेत। आता ही पानं मी स्वच्छ नळाखाली धुवून घेणार आहे आणि हे जे कोकमाच्या आगळचं पाणी आहे हे फेकून द्यायचं आहे, हे वापरायचं नाहीये। तर सुरणाचा पाला किंवा सुरणाची लोथी स्वच्छ नळाखाली मी धुवून घेतलेली आहे, जसं आपण पालेभाजी धुवून घेतो त्याच पद्धतीने। त्यानंतर मी ती चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे, म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाईल। आता पानांमधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे। आता मी हा देठ आहे हा काढून घेणार आहे आणि फक्त पानं घेणार आहे। तर आता आपण ही पानं निवडून घेऊया।
पानं निवडल्यानंतर ज्याप्रमाणे आपण पालेभाजी बारीक चिरून घेतो त्याचप्रमाणे ही भाजी सुद्धा बारीक चिरून घ्यायची आहे। तर हे बघा, लोथीची पानं किंवा सुरणाची पानं आपण अशी बारीक छान चिरून घेतलेली आहे। तर आता आपण सुरणाच्या पाल्याची भाजी किंवा लोथीची भाजी तयार करत आहोत। त्यासाठी मी कांदा वगैरे कापून घेतलेला आहे। तर मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत उभे। त्यानंतर मी 2 हिरव्या मिरच्या अशा मधून चिरून मोठे तुकडे करून घेतलेले आहेत। कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून। त्यानंतर ओला नारळ घेतलेला आहे, एक छोटी वाटी भरून एवढा। ह्याच्यामध्ये नारळ तुम्ही घालाल तितकी भाजीला छान चव येते। कांदा आणि नारळ भरपूर वापरायचा। त्यानंतर आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे। तर आपण राई आणि जिऱ्याची फोडणी देणार आहोत। त्यानंतर आपल्याला 1 चमचा हळद लागणार आहे छोटा। त्यानंतर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। मीठ थोडंसं ह्या भाजीला कमी वापरायचं आहे, कारण ही भाजी थोडीशी क्षार जास्त असतात, त्यामुळे पाहून मीठ घालायचं आहे। आणि 1 चमचा साखर घेतलेली आहे। तर कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळ्या तेल तापत ठेवलेलं आहे। भाजी थोडीशी जास्त आहे, त्यामुळे मी 2 पळ्या तेल घेतलेलं आहे। थोडीशी चमचमीत भाजी असली तर छान लागते। आता तेल तापलेलं आहे, आपण राई घालूया। राई तडतडायला लागली की जिरं घालायचं आहे। गॅस मी कमी केलेला आहे। आता आपण ह्या तेलावरती आपली पालेभाजी आहे ती घालूया सुरणाची। परतून घेऊया। ह्या पानांना आळूच्या पानांप्रमाणे थोडीशी खाज असते, त्यामुळे ती तेलावर परतून घ्यायची आहे। पालेभाजी खूप वाटते आपल्याला, पण ती परतली की थोडीशी कमी व्हायला लागते। पण ती चांगली परतता यावी म्हणून मी मोठी कढई घेतलेली आहे। आता थोड्याशा तेलावरती आपण पाला हा छान परतून घेतलेला आहे। आता आपण ह्यावरती कांदा घालणार आहोत। आणि हिरव्या मिरचीचे तुकडे सुद्धा घालूया। ह्यावरच हळद सुद्धा घालून घेऊया आणि मीठ सुद्धा घालूया, म्हणजे कांदा लवकर मऊ होईल। मीठ मी थोडंसं कमीच घातलेलं आहे, नंतर आपण बघून ऍडजस्ट करू शकतो। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ह्या भाजीला क्षार जास्त असतात, त्यामुळे मीठ बघून वापरायचं आहे। आता पुन्हा परतून घेऊया। आता भाजी चांगली परतल्यानंतर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाफेवरती ही भाजी शिजवून घेऊया। तर 5 मिनिटं झालेले आहेत, उघडून बघूया। तर बघा, एक छान वाफ आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ओला नारळ घालूया, कोथिंबीर घालूया आणि साखर घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। ह्याच वेळेला मीठ बघायचं आहे, जर कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं घालू शकता। आता भाजी चांगली मिक्स केल्यानंतर आपण झाकण ठेवून अजून 5 मिनिटं मीडियम गॅसवरती ही शिजवून घेऊया आणि 1-2 वेळा मध्ये चमचा फिरवायचा आहे, म्हणजे खाली लागायला नको। तर 5 मिनिटं झालेले आहेत, मध्ये 1-2 वेळा मी भाजीला चमचा फिरवला होता। आता आपण पाहूया। तर बघा, अगदी छान अशी आपली भाजी मिळून आलेली आहे। कांदा मऊ झाला म्हणजे भाजी आपली तयार झाली। अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते, अगदी अंड्याच्या भुर्जीसारखी लागते। तुम्ही यावर्षी ही नक्की ट्राय करा। काय तर मग आजची माहिती आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? नक्की कमेंट करून सांगा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा। अर्पणा म्हात्रे चॅनल तुम्ही पाहता, परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। बाजूला बेल आयकॉन असते ते सुद्धा नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तसेच जर तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर इथे तुम्हाला माझा फोटो दिसतो, ह्या फोटोवर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला सबस्क्राईब बटन मिळेल। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। बाय फ्रेंड्स, नमस्कार।